नमस्कार प्रेक्षकांनो, आजची मालिका आपण पाहणार आहोत ती म्हणजे आनंदी। खरंच खूप सुंदर अशी मालिका आहे। तिघी बहिणी आहेत, त्या म्हणजे आरती, आनंदी आणि आर्ची। त्यांना त्यांचे आजोबा सांभाळत आहेत आणि मालक म्हणजेच इकडे युगंधर आहेत आणि त्यांनी त्यांची जी फॅक्टरी आहे म्हणजे सूतगिरणी आहे, त्यांची टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, त्याचे ते मालक आहेत। तर आबा त्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला असतात आणि त्याचबरोबर या तिघी बहिणी। आनंदी तर इतकी हुशार आहे म्हणजे तिला डोळे नाहीयेत हे सांगावं लागतं, कारण तिला सगळ्या गोष्टी स्पर्शाने, नजरेने, त्याचबरोबर वासाने ओळखता येतात। म्हणजे तिचे डोळे जे आहेत ते उघडे असतात, म्हणजे तिच्याकडे बघितलं तर कोणालाही कळणार नाहीये की हिला दिसत नाहीये। अशा प्रकारची ही आनंदी, सगळ्यांना खूप आनंद देणारी, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी आणि या समाजापुढे ती एक आदर्श ठेवते। कारण लोक बघून जातात, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला, लहान मुलांना गरज असते तेव्हा ही आनंदी त्यांच्या मदतीला धावून जाते। त्यानंतर तिची छोटी बहीण म्हणजे आर्ची। आर्ची म्हणजे आयुष्य खूप आनंदाने जगणारी, म्हणजे प्रत्येक आयुष्याचा आनंद घेणारी आणि ललित जो कलाकार आहे तो तिला खूप आवडतो। आणि मोठी म्हणजे घराची जबाबदारी घेणारी आरती। तर हे सगळं खूप छान पद्धतीने आहे। आजच्या पहिल्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। गावात आता रामनवमीचा उत्सव आहे आणि त्यासाठी लेझिम हे सगळं व्यवस्थित होणार असतं। मालकांना खुश केलं पाहिजे, मालक खूप कडक शिस्तीचे आहेत असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेच मालकांना घाबरून असतात। आता लेझिमचं सगळं सुरू झालेलं असतं, सगळी तयारी झालेली असते, तेव्हा आर्ची तिथे येते आणि आनंदी कुठे आहे, कारण आनंदीचं भारुडं झालंच पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं। तेव्हा आर्ची सांगते की आज दीदीचा ना रिझल्ट आहे, त्यामुळे ती नाही आलेली। सगळे म्हणतात तिला काय घाबरायची गरज आहे, रिझल्ट तर तिच्याच बाजूने लागणार आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, तिने एवढा अभ्यास तर केलेला आहे। आर्ची म्हणते हे तुला माहितीये पिंट्या, मला माहितीये, पण हे दीदीला कोण सांगणार ना, असं आर्ची म्हणत असते। तेव्हा मात्र आर्चीचं हे बोलणं ऐकून मात्र सगळ्यांनाच तिथे छान वाटत असतं। इकडे आनंदी मात्र मंदिरात जाऊन बसलेली आहे आणि मंदिरात आनंदी बसलेली असते त्याच वेळेस तिथे पूजा करत असते। एक आजी सुद्धा अभिषेक करण्यासाठी आलेले असतात, आनंदीची पूजा होते आणि अगदी पायऱ्या मोजत, पावलं टाकत आनंदी ती त्या पेंडीवरती अभिषेक करते। त्यानंतर त्या पायऱ्या उतरत बाहेर येते मंदिराच्या, हे सगळं तिला पाठ असतं। एक आजी असतात, त्यांच्या डोक्यावरती घडा असतो, त्याच्यामध्ये अभिषेकासाठी आणलेलं त्यांनी दूध वगैरे असतं, त्यांच्या पायात काटा असतो आणि त्यांना खाली वागता येत नाही। सगळ्यांना त्या तिथे विनवण्या करत असतात। आनंदी तिथे येते आणि अलगदपणे आजींच्या पायातला काटा बाजूला काढते आणि त्यांना आधार देऊ लागते। खरं तर आनंदी हे सगळं मनापासून करत असते। आनंदीला या सगळ्या गोष्टी करताना खरंच खूप छान वाटत असतं आणि त्या लोकांकडे ती पाहत सुद्धा असते। आनंदी हे सगळं जे काही करते त्यावेळेस त्या आजी म्हणतात खरंच ग गुणी आहेस बाळा, तू तुझं कल्याण होऊ दे। मग त्या आजी म्हणतात अगं माझा नातू आलेला होता, पण मला ना जरा दिसत नाहीये, माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झाले, माझा नातू आलेला होता आणि तो आत्ता नाहीये इथं माझ्यासोबत। तर मला काय वाटते माहितीये का, की तू मला मंदिरापर्यंत नेऊन सोडशील का, असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणते की हो। आता किती वाजले असतील बाळा, असं विचारलं जातं। आनंदी म्हणते साधारण 10:30 ते 11च्या दरम्यान। आजी तिच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतात। आजींना कळत नसतं की हे सगळं काय घडतंय। आजी तिच्याकडे पाहतात, आजींच्या लक्षात येतं ही जी मुलगी आहे ती अंदाज घेत घेत सगळं करते। तेव्हा आजी म्हणतात अगं तुला दिसत नाहीये का, तेव्हा आनंदी सांगते की हो, कारण तुम्हाला पण कळलं नाहीये ना मला दिसत नाही ते। बघा असं आहे, कसं आहे माहितीये का, एवढी सगळी लोक आहेत पण या लोकांना जराही काही वाटत नाही, कारण त्यांना दिसत असूनही डोळे नसल्यासारखे ते वागतात, असं इकडे आजींना आनंदी सांगत असते आणि मग त्या आजींना ती मदत करते। इकडे आबा मात्र त्यांची शकुंतला नीट करत असतात, कारण काहीही झालं तरीही आज आनंदीचा रिझल्ट आहे आणि आबांसाठी ही गोष्ट टेन्शनची असते आणि म्हणून आबा ह्या कामाला लागलेले असतात। तेव्हा मात्र आबा हे सगळं मनापासून करत असतात। आज आनंदीला कोणताही त्रास होता कामा नये आणि आनंदीचा रिझल्ट नीट बाहेर लागला पाहिजे एवढंच आबांच्या डोक्यात असतं।
तेव्हा आरती तिथे असते. आरती म्हणते, अहो आबा, तुम्ही हे काय करताय? तुमची शकुंतला इतकी जुनी झाली तरीही तुम्ही काही तिला हे करत नाहीये, सोडत नाहीये, असं ती सांगत असते. तेव्हा आबा म्हणतात, आम्ही जुनी माणसं, आम्ही तोडत नसतो, सगळं नीट जोडत असतो. तेव्हा ती म्हणते, म्हणून तर तुम्ही लाल आता काळी वायर लावून सगळंच उधळायला निघालाय की काय? बिचाऱ्या आजोबांची आरती मात्र टिंगल उडवत असते. तेव्हा इकडे आरती म्हणते की मला कळत नाहीये, म्हणजे हे सगळं कसं होणार आहे, काय होणार आहे? आपल्या आनंदीचा रिझल्ट मात्र चांगलाच असणार आहे. मग आबा विचारायला लागतात की आनंदी कुठे आहे? आनंदीने तर वेगळाच गोंधळ घालून ठेवलेला असतो. ती न सांगता मंदिरात गेलेली असते. तेवढ्यातच आरची वायफायचा पासवर्ड घेऊन येते. आबांना ती पासवर्ड देते. आबा म्हणतात, हा पासवर्ड आहे का सातबारा आहे कोणाच्या घराचा? मग आबा तो पासवर्ड वाचतात, पासवर्ड टाकतात आणि आता आनंदीच्या रिझल्टचं टेन्शन मिटलेलं असतं. आणि आबा मात्र तो पासवर्ड टाकत आहेत, कारण काहीही झालं तरीही आज आनंदीचा रिझल्ट आहे. आनंदी कुठं आहे एवढंच आबांच्या डोक्यात असतं. आणि आता मात्र हे सगळेजण सांगायला सुरुवात करतात, आनंदी येते मंदिरात गेली. मग विचारलं जातं की एकटी कशी गेली? आबांना काळजी वाटत असते. आणि ती रस्ता चुकली तर? तेव्हा आरची म्हणते, अहो काय रस्ता चुकणार आहे आबा? कोल्हापूरच्या मातीत वाढलेली पोरगी आहे ती, कशी रस्ता चुकल अशी? असे इकडे आरची सांगत असते. आबा वाटच बघत असतात. तिच्याबरोबर तिचा बबन काका आहे की, असं आरची तिथे सांगते. आरची आणि आरती दोघीही आनंदीची खूप काळजी घेत असतात. आबांना आपल्या तिघी नातींबद्दल खूप कौतुक असतं. इकडे मात्र आजी आनंदी बरोबर बोलत असतात. आजींना घेऊन आनंदी मंदिरात येते आणि तिथं अभिषेक घालेपर्यंत थांबते. तेवढ्यात आजींचा नातू येतो. म्हणत असतो, तुला मी सांगितलं होतं ना अजय, कुठे गेलेलीस तू? मी तिला तिथं थांबायला सांगितलं होतं प्रसाद आणेपर्यंत. आनंदी आजींना नमस्कार करते. तेव्हा तो नातू म्हणत असतो की मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा त्या म्हणतात, अरे त्याहीपेक्षा मोठा प्रसाद मला आज मिळालेला आहे देवाकडून, असं त्या सांगतात. आणि मग तेवढ्यात पेंटा तिथे येतो. अगं आनंदी, तुझं काय चाललंय? तू कुठं आहेस? कधीपासून सगळे शोधतायत तुला, असं म्हणत पेंटा तिथं आलेला असतो. आनंदीला म्हणतो चल. आनंदी निघतच असते आणि आनंदीच्या लक्षात येतं की कोणीतरी तिचे फोटो काढतंय. आनंदी म्हणते की नाही, अरे पेंटा कोणीतरी फोटो काढतंय रे, असं आनंदी सांगते. तेव्हा मात्र पेंटा म्हणत असतो, नाही ग, असं काही नाहीये, तुला उगीच आपलं वाटतंय, असं आनंदीला तो सांगतो. मग आनंदी निघालेली असते. रस्त्यातच एक मावशी बोलवतात. मग त्या आनंदीला फूल देतात आणि म्हणतात, हे बघ, तुझा रिझल्ट चांगलाच लागणार आहे, गोळ द्या नंतर. आनंदी म्हणते की हो, नक्की देते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आनंदी आलेली असते. आरची म्हणते, अगं चल ग, तुला माहिती आहे ना ती बबन काका पहिलं घे बरं, तुला माहिती आहे ना आबांना खूप काळजी वाटते. असं बोलल्यानंतर आता आनंदी आणि आरची दोघेही निघालेले असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बबन काका म्हणजे कोण? तर आनंदीची काठी. आनंदी मात्र ती काठी तिच्या पर्समध्ये टाकत असते आणि इकडे तिला सारखी आठवण करून द्यावी लागत असते. आनंदी घरात येते. आबा म्हणत असतात, आलीस आनंदी बाळा, चल आता आपण तुझा रिझल्ट बघूया. आनंदी म्हणते की नाही नको, मला भीती वाटते. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं असं काय करतेस, तुला घाबरण्याची काय गरज आहे, चला बरं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आणि मग आपली ती शपथ आहे ना, ते आपण एकत्र घेऊया, असं आबा सांगतात. तुमच्या तिघींची काळजी करण्यात मला खरं तर भारी वाटत आहे. आणि ती चौघजण एकत्र येतात आणि त्यांची जी नेहमीची शपथ आहे ती घेतात आणि चौघही बोलत असतात. त्याच वेळेस आनंदी त्याचबरोबर आबा सगळे खूप आनंदात आहेत. मग थोडंसं टेन्शनही आलेलं आहे. आता रिझल्ट तिथं काउंटडाऊन सुरू झालेला असतो आणि मग 5 राहिलेलं असतं आणि आनंदी डोळ्यांवर हात ठेवते. आरची तिला म्हणते, अगं आनंदी दे, आता तू डोळ्यावर हात काय ठेवलाय? तेव्हा आनंदी म्हणते, अगं मी विसरलेच, माझ्याला दिसत नाहीये ना, असं म्हणत त्या दोघीही बहिणी एकमेकींबरोबर बोलत आहेत. इकडे शिर्केंचा फोन आबांना आलेला असतो आणि नेमका रिझल्ट दिसणार नेमकं त्याच वेळेस लाईट जाते आणि ती म्हणते, आरची म्हणते की लोड शेडिंग, चला टायमिंगला लोड शेडिंग लागलेला आहे, असं दोघीही बोलू लागतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबांची घाई सुरू होते. आनंदी, ती माझी फाईल कुठे आहे? शिर्केंनी सांगितलंय मालकांना ती फाईल अर्जंट हवी आहे आणि तुम्ही लवकरात लवकर जाधव ती फाईल घेऊन या. जाधव म्हणतात, मी घरी आणलेली होती हिशोबासाठी.
जाधवना मात्र खूप काळजी वाटत असते. असं व्हायला नकोय. काहीही झालं तरीही ती फाईल लवकरात लवकर मिळाली पाहिजे असं वाटत असतं. आबा म्हणत असतात ती फाईल. आनंदी म्हणते की अहो आबा, कालच मी तो सगळा हिशोब करून ठेवलाय. आबा म्हणतात मला गेलं पाहिजे. जाताना आबा म्हणत असतात की माझी नोकरी नका हो घालू, मला गरज आहे. माझ्या 3 नाती आहेत, त्यांचा मला सांभाळ करायचा आहे असं आबा वारंवार सांगत असतात. आणि त्याचबरोबर आबांच्या पायाला लागतं. मग मात्र आरती, त्याचबरोबर आरची, आनंदी सगळे तिथं गोळा होतात. मग आरचीला सांगते आनंदी की अगं तिथला बाम घेऊन ये बरं, आबांच्या पायाला लागले ना, बाम घेऊन ये. आणि त्याचबरोबर आरचीला काय तो बाम सापडत नसतो. शेवटी आनंदी उठते आणि शोधाशोध करते, तर बरोबर आनंदीनं जिथं सांगितलेलं असतं तिथंच तो बाम असतो. आणि आनंदी आरचीला म्हणते अगं दिसत नाही का तुला, म्हणजे यांना डोळे आहेत तरीही दिसत नाहीये, पण आनंदीने बरोबर तो बाम शोधून काढलेला असतो. तेव्हा मात्र आता आबांच्या पायाला ती बाम लावते. मग आता सगळेजण आहेत, पण आनंदी म्हणते की आता तुम्ही कुठे जायचं नाही, आरची आणि मी आम्ही दोघीही जाणार आहोत. आणि असं म्हणत आनंदी आणि आरची दोघीही निघालेले आहेत फाईल द्यायला. ते म्हणत असतात की मालकांच्या नजरेला पडू नका. तेव्हा ती म्हणते की आम्ही कॉलेजला जाणारच आहोत आणि हवेली जातानाच आहे आम्ही बाम देतो. अख्ख्या इचलकरंजीत असं कधी घडत नाहीये बघा, आम्ही नाही जाणार त्यांच्या नजरेसमोर. मग आनंदी आणि आरची निघत असतात. आनंदी म्हणते की आपण त्या आंब्याच्या झाडाच्या तिथे ना गं, आणि ते बघ त्यांच्या झाडाला लय आंबे लागलेत. तेव्हा मात्र आरची म्हणते अगं चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. पण आनंदी मात्र ऐकायलाच तयार नसते. आनंदी म्हणत असते की नाही, आपल्याला आबांनी काय शिकवले, कोणाच्याही घरी जाताना असं रिकाम्या हाताने नाही जायचं. मग आता आपण त्यांच्याकडे जाताना कैऱ्या घेऊन जाऊया ना, असं म्हणत आता त्या कैऱ्या काढायचं काम ह्या दोघींचं सुरू होतं. आरची मात्र तयार नसते. आपल्याला उशीर होतोय, गेलं पाहिजे गेलं पाहिजे असं आरचीचं चालू होतं. पण आनंदी मात्र ऐकायला तयार नसते आणि आनंदी त्या कैऱ्या घेते. आता मालक कंपनीत आलेले असतात आणि त्यांचा एक एम्प्लॉई जो आहे तो अगदी मस्त फातकाल मांडून पाय तंगड्या पसरून तिथे खुर्चीवर झोपलेला असतो. साहेब तिथे जातात आणि त्याला उठवतात. तो मात्र उठायला तयार नसतो. तो तसाच तंगड्या पसरून तिथे झोपलेला असतो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळेस इकडे मालक त्याला म्हणतात की हे सगळं काय आहे. मालक म्हणतात की ही फॅक्टरी माझ्यासाठी मंदिर आहे असं मालकांनी सांगितलेलं असतं. या फॅक्टरीसाठी हे सगळं जे काय तुम्ही करताय हे मला पटलेलं नाही असं मालकांचं म्हणणं असतं. आणि मालक स्वतः पायातले बूट काढतात आणि तिथे असलेले जे हातमाग आहेत त्यांच्या पाया पडतात आणि सांगून देतात की ह्याचा हिशोब करा. आता शिर्केंना सांगितलेलं आहे हिशोब करायला. शिर्केंनी हिशोब करायला घेतलेला असतो. म्हणजेच काय तर मालकांनी काढून टाकलेलं असतं. कोणाला तर त्या एम्प्लॉईला. आता पुन्हा आनंदीच्या लक्षात येतं कोणीतरी तिचा फोटो काढते. पण अशी कोण व्यक्ती असते जी सारखं सारखं आनंदीचा फोटो काढत आहे. नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ, हा मात्र प्रश्न उभाच राहिलेला आहे. आनंदी मात्र म्हणत असते कोणीतरी फोटो काढते. आता शिर्के आणि मालक दोघं निघालेले असतात. तेव्हा मालकांच्या बरोबर लक्षात असतं ती फाईल कुठे आहे असं ते शिर्केंना विचारतात. तेव्हा शिर्के म्हणतात की हो देतोय, कारण मालकांना ती हिशोबाची फाईल हवी आहे. आनंदी आणि त्याचबरोबर आरची दोघेही फाईल घेऊन पोहोचलेले आहेत. तेव्हा मात्र आता आनंदी तिथं आलेली असते. त्या गेटला हात लावते आणि त्या गेटकडे हात लावून तो स्पर्श ओळखत असते आणि मालक मात्र आतमध्ये असतात. आता आनंदी आणि मालक या दोघांची नजरानजर होणार असते. नेमकं आरची आणि आनंदी मालकांच्या आधीच घरात पोचलेले असतात आणि आनंदी तिथे धडपडते, कारण आनंदीसाठी ते घर नवीन असतं, त्या गोष्टी नवीन असतात. त्यामुळं आनंदी तिथे धडपडलेली असते आणि नेमकं त्या टेबलवर असलेला तो फोटो खाली पडतो. म्हणजे मालकांचा आणि मालकांच्या बायकोचा तो फोटो असतो. तो फोटो खाली पडतो आणि आता मात्र गोष्टी खूपच भयानक अशा घडत असतात. शिर्के तिथे आलेले असतात. मालक म्हणत असतात की शिर्के कॅल्क्युलेशन करा, हिशोब करा.
मग 6 मीटर साडीच्या कपड्याचं हिशोब सांगतात आणि शिर्केंच्या हातातून कॅल्क्युलेटर खाली पडतो आणि त्या क्षणी आनंदीच्या लक्षात येतं की ह्यांचा कॅल्क्युलेटर बंद पडलाय आणि तिकडून आनंदी उत्तर देते 600. आता मालक म्हणतात की माझ्या परवानगीशिवाय इथे वाराही आत येत नाही. मग हे सगळं काय आहे असं म्हणत त्यांचं लक्ष जातं आणि ह्या इथं कशा आल्या, कोण आहेत ह्या असं म्हणत शिर्केंना प्रश्न विचारला जातो. तर आनंदीच्या हातात ती फाईल असते. ती फाईल घेऊन आनंदी आणि आर्ची आलेले असतात आणि नेमक्या मालकांच्या नजरेसमोर त्या दोघीजणी आलेल्या असतात. आता शिर्केंना प्रश्न पडलेला आहे की करायचं काय. शिर्के काय उत्तर देणार, आनंदी स्वतःला कशा पद्धतीने वाचवणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.